गरम रोस्टेड काजू, गरम गरम म्हणजे भाजलेले काजू, कोकणातली जुनी पद्धती. ओके, कोकणातली. हो, कोकणातली जुनी पद्धत जी आम्हाला आमच्या अँसेस्टरने शिकवली. गोव्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक स्पॉटला इथं स्कॅम होते. एक प्रकारचा स्कॅमच आहे ना तो. कसा बोलते या 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 इथे काजू खायला या 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 या. गोवा गोवा वी आर इन गोवा. नमस्कार मंडळी, मी धीरज, मी मानसी. स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि गोव्याला आम्ही आहोत गोव्याला. 2 दिवस झाले व्लॉग एंड केला नाही. तर कारण असं आहे की खूप कंटाळा यायचा आणि खूप दमल्यासारखा व्हायचा. त्याच्यामुळं एवढा वैताग यायचा आणि झोपायचो आम्ही डायरेक्ट येऊन रूमवर. तर आजचा आहे 3rd डे, 3रा दिवस आहे आज आणि आम्ही चाललो आहे फिरायला. तर चला आमच्यासोबत असंच कंटिन्यू राहा. चालले कुठेतरी चाललो आहे. ज्या गोष्टी आपल्याला फोटोज आणि व्हिडिओजमध्ये दिसतात त्यात आपण तिथंच आपण फिरायला चाललेलो आहोत. चला आमच्यासोबत आमची फॅमिली आहे, सर्वजण आहेत. हाय 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 हाय. एका धारण येतात घरी. चला चला, टाईम नका लाव. चला जास्त टाईम न लावत आणि निघतो आम्ही आता. गाडीची हवा हालत बघा, हालत फार वाट लागले वाट. आणि इथं पाऊस पडतो. पाऊस ना बेकार पाऊस पडतो. हो, आणि मला तर वाटते मोठ्या पाऊस किती वाजेपर्यंत पडत होता? 2 वाजेपर्यंत जास्त पडला. 2 वाजेपर्यंत जास्त पडला. आम्ही सर्वे करायला येत होतो रात्री. मध्ये मध्ये आपण सर्वे नव्हतं करायला येत रात्री. हा, आम्ही सर्वे करायला यायचो रात्री. पाऊस जास्त पडतोय, काय करतो. चला 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 निघू. चला एनर्जी ड्रिंक. गोव्यामध्ये आल्यावर काय करतात लोक? फिरतात, मस्त आहे की दारू पितात. वसूल केलं मग करायलाच पाहिजे ना. आपण मला मोठेच आहे, आपण आलो कशाला? ठीक आहे, वसूल केलं पण आपण बिहेवियर पण तसं ठेवायला पाहिजे. नाही ते ठेवलं ना. आम्ही एन्जॉय करायला आलोय. ते आपण बायका घेऊन. लोक अशी देतात मित्र सोबत. काय मोठ्या पण आम्ही बायकांना घेऊन आलोय. आम्ही गँग बँग काय उलटी. कल्याण मंत्री श्री सुभाष पाटील साहेब फायनली आम्ही आलेलो आहोत आणि इथं कोणीच नाही. एरिया आता सध्या स्टार्ट झालेली आहे पण बघ कोणच नाही. हे बघ इथं तो स्पॉट आहे. फक्त नारळाची झाडं लपली असतील लोक. गोव्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक स्पॉटला इथं स्कॅम होते. एक प्रकारचा स्कॅमच आहे ना तो. पार्किंगचा स्कॅम आहे. उगाचच तुम्हाला फसवतील. काय असं नाही करायचा, तसं नाही करायचा, हे नाही करायचं, इथं अलाउड नाही गाडी लावायला. हा सर्वात मोठा स्कॅमच आहे. बोला तर डेंजर आहे. हा, फायनली आम्ही आलेलो आहोत आणि खास तो स्पॉट बघायला. लगेच सर्वजण जोरले फोटो काढायला ना. हो हो बोलत आहे, हो बोलत आहे. चला पुढं पण आहे एरिया. हल्लो हल्लो जाऊ चालत चालत नारळाची झाडं बघत बघत. फोटोग्राफर आणि मॅडम स्वतः सर्वजण दमली ना. फोटो किती काढले सगळे? हा 100.
मिनी 110. 2 बोलत मिनीच मला वाटतं 10 फोन बोलते फोटो काढलं. चला आता जायचं कुठं कुठेतरी जाऊ. चला एरिया मस्त आहे भारी वाटते ना असं. नंतर पण दाखवते. सध्या आम्ही फोटो काढून दमलोय त्याच्यामुळे नंतर एरिया दाखवतो. मॅडम येताना आता एकच स्पॉट केला आणि मॅडमची हालत परत खराब. आम्ही घेतलेला आहे. आम्हाला नको त्रास व्हायला. भूक लागली ना तोंड लपवलेली आहे. आता आम्ही चाललोय चर्चच्या इथे. हा सलमान खानची मुलगी वॉन्टेड ते दोघं जण ना आले वैतागलेत. ते थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे तब्येत बरी नाही त्याच्यामुळे. भारी वाटते गोव्याला येऊन पण आम्हाला कोण तरी का नाही पण ओळखतात. चला जाऊ आपण तिथं थोडे फोटो काढू व्हिडिओ वगैरे काढू आणि परत आपण जेवायला जाऊ. आतमध्ये जाऊ आपण. आतमध्ये जाऊ. तर मस्तपैकी वाटते. मस्त वाटते ना असं फोटोमध्ये बघतो आणि रियालिटीमध्ये पण भारी वाटते. खूप अशी पब्लिक आहे वरती ना. काय जायचं बंद आहे तो ते साईडला बंद आहे. इथनं ओला भारी फोटो आमचे हे साईडले इथं बसून वगैरे कोणतरी काढेल आपला फोटो. आपल्यासोबत पब्लिक नाही ना आली त्याच्यामुळे आता काय करशील. हा झाला दमलो. कंटाळा आला. ऊन लागते ना तेवढाच. पाऊस पण पडलाय रात्री आणि ऊन पण तेवढाच लागते त्याच्यामुळं मला पावसामुळं मला वाटते हे झालं ना. चला आता गाडी लावलं तिकडं वन वे आपण तू दुसरं दाखवत होतो गाडी. चला जाऊ दे रूमवर जाऊ. आता आपलं जेवण आहे. काय होते दाल खिचडी बनत आहे इकडं. अरे ग्लास दिसत करून ठेवलं इथं अरेंज. आणि आता दाल खिचडी रेडी होणार आहे. काय बरोबर ना. बाहेर जेवण्यापेक्षा आपला घरी भरपूर म्हणजे आपल्याकडचं फ्राईड राईस मध्ये तर 300
300 रुपये. आणि आपलं ते 100 रुपये. भरपूर डिफरंट आहे. त्याच्यामुळे आम्ही आपला केला मस्त की सामान आणूया आणि असं आपण बनवूया. काय नाही, स्टँडर्ड नको, जे आहे ते आहे, स्टँडर्डगिरी नको, इसमें समाधान ना. मग काय कशाला पाहिजे स्टँडर्ड. आपला जेवाचा मस्तपैकी आणि हे आजारी पडायला का काय. आणि पोटभर खा. आम्ही तर काल बनवलेलं 2 वेळेला खाला, एवढा खाला ना आपण नॉनव्हेज बनवलेलं. फुल मज्जा. किचन बंदा बाहेर. चला तोपर्यंत रेडी होते डाळ खिचडी. आपण तोपर्यंत आराम करू आणि हे जेवण बनवतात. हां जेवण बनवणार आहे असं दे चालते. तर जेवण रेडी झालं आहे आपला. जेवून घेऊ आपण. ओके प्लेट दाखवू नका बोलते नाही चालते. आमचा कशी लागते ती बघा. शेजवान न मोठ्या. हो चला कसं लागते तेच खावं मस्त. चला मी पण जेवून घेतो. तर आता आम्ही चाललो क्रूजवर. आम्ही दोघंच चाललो. कारण दीपालीला बरं नाही वाटत. तब्येत डाऊन झाली. उलट्या करतात गाडीमध्ये आणि आता तब्येत पण थोडी फिवर आलाय. सॉरी ताप आलाय. फिवर मला ऐकायला फिवर. ठीक आहे तिला ताप आलाय. तर आम्हीच चाललो. आता काय करणार. आता होता तरी आमची इच्छा नव्हती जायची. तरी पण ते बोलतात जा जा जा. व्हिडिओ पण पाहिजे दाखवायला पाहिजे आपले काहीतरी मेमरीज. तर चला 1 तास काढायचा आहे फक्त आपल्याला. तर जाऊ आपण ना. ओके सो फायनली आम्ही आलेलो आहोत. चला काय जंबुरी आपली बोटीचं नाव काय जंबुरी. जंबुरी बोट. आता आम्ही जाणार बाहेर दुबईला. चला जंबुरी जंबुरा. ओ हा जंबुरा. Goa, Goa, we are in Goa. बोट निघालेले आहे. कम ऑन. चलो लेट्स गो. तुला कसा वाटतो. खूप भारी वाटतो. भारी पण वाटतंय पण जरा मिस करते ना. हा त्यांना पण यायला पाहिजे होतं. असं त्यांना आम्ही व्हिडिओ दाखवू ना. खूप भारी असं मस्त वाटते. मजा एकदम. ती पण बोट बघ कसली आहे भारी वाटते बघ.
फायनली झाला बकवास. बकवास आला. मजा ना आली. ते यायचं म्हणून हे आलो. ते यायचं म्हणून आलो. काय नाही, जाऊ आता घरी जेवू. घरी बोलतो रूमवर बोलतो. चला एकदम फ्लॉप शो. तर जेवणाची तयारी चालू आहे. जेवणाची नाही, अच्छा चाकण्याची. चाकणा काय व्हेज म्हणून आपला काय म्हणतात व्हेज कोल्हापुरी. नाही काय म्हणतात व्हेज चना. अरे चना कोलीवाडा. अरे काय गुंडामध्ये गेलो. चला हे कुठं आहे चम्मच? पहिली कुठे आहे? आणि हे काय? अच्छा 12 वाजता तेवढा टाइम लागतात ना आपल्याला. आपला कसं एकदम तिथं कांदा बिंदा कापून ठेवला. हो चना कोलीवाडा इज रेडी ना. चला खाऊ आपण चना कोलीवाडा. तर चाकण्याला बघा पनीर फ्राय आणि चना कोलीवाडा, अंडा हेल जास्ती नको मग ओव्हर होईल. चला मंडळी मस्तपैकी डाळ बनवले. उपास आहे ना आपला. आणि पराठे. तुला कसं वाटतंय? हा मस्त वाटतच. मानसी थँक्यू. एक नंबर लागतोय डाळ पण. मी बनवले ना. जेवून घेतो नंतर बोलतो तुमच्याशी. हा नंतर बोलू आपण. हो चालेल. नाश्ता केला सकाळ सकाळ. आता निघाची. दीपूनी बनवला. ओके दीपूच्या जोश आलाय घरी जा. वहिनी नाश्ता बनवलाय. मला घरी जायची घाई आहे. आपल्याला आता चेकआउट करायचं आहे ना, निघायचं आहे. तर थोडा नाश्ता करून घेऊ. चला. तो गाईज आम्ही आता निघालो आमच्या घरी. चला तर झाला मस्त आला प्रवास आणि सर्व गोष्टी. आता निघतो आम्ही पण. चला शॉपिंग बिपिंग करू आणि जाऊ. हे बघ कसा बोलते. या 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 आमच्या इथे काजू खायला या 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 या. आणि तुम्ही काय बोललेत त्याला? काही नाही, प्लीज कॅप्चर करू नका. बघा मोठ्या काहीतरी बोललेत तुला. हे नंतर सांगितलं सिक्रेट. पब्लिकला. चला गेलाय मोठा काजू आणायला. आता बघू. हा बोलून बोलून दमलाय हो लोकांना. या 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 फुकट खा 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 खा. तर आम्ही आता काजू फॅक्टरीला आलोय. काजूच्या फॅक्टरीमध्ये. चला या आल्यात दमल्यात बिचारे. काय थांबले का आता मुमेंट कॅप्चर करायला ना. चला ही काजूची फॅक्टरी आहे आपली. कनेकर हाय रेट तसा पण चांगल्यातले आहेत मला वाटतं. चल जाऊ तुला आतमध्ये. आम्ही नाही. आम्ही हे बघा काजू बघा. काजूच काजू. आतमध्ये जाऊ तुला. बोलतात तुम्ही काय ते तुमचे काजू कसे म्हणजे काय एक ड्रम रोस्टेड काजू, भाजलेले काजू आहे. पारंपरिक भाजलेले काजू, हँडमेड एकदम. हँडमेड. आणि बाकीचे काजू असतात हे बॉइलिंग काजू असतात, मशीनवरती करतात. बॉईल करून मशीनवरती कटिंग होतं. ओके. ते बाहेर करतात ते असं हँडमेड तेच चाललंय का? ते मशीन आहे ते. ओके ओके. ही मशीन आहे का? बाप सर्वजण आहे तिथं.
का कसं आहे? हो का? फ्री काय नसतो, मेहनत आहे ना, मेहनत करतात नाही, सगळी मेहनत आहे ना. बघितले हा टेस्ट पण मस्त आहे त्या काजूपेक्षा. आम्ही तिकडे काजू खाल्ले ना, त्यापेक्षा टेस्ट युनिक आहे, युनिक आहे. नाही खरं आहे. आणि भाजल्यामुळे पूर्ण हे डिंक तिथला जळून जातो. बरोबर. तेवढे काजू खाऊ शकतो. बरोबर. पण अजिबात गळ्याकडे लागत नाही. तेच तुम्ही काहीतरी आम्हाला युनिक दिलीत, आम्हाला ही गोष्ट माहितीच नाही. ड्रम रोस्टेड ना? ड्रम रोस्टेड काजू. ओके. थँक्यू. गरम रोस्टेड. ड्रम रोस्टेड काजू, गरम गरम म्हणजे भाजलेले काजू. कोकणातली जुनी पद्धत आहे. ओके. कोकणातली. हो, कोकणातली जुनी पद्धत जी आम्हाला आमच्या एन्सेस्टरने शिकवली. ओके. आजोबांपासून म्हणजे तुमच्या पंतपर्यंत. ही आता वडिलांच्या तिसरी वडिलांनी. पिढी. हा. ओके. मशीनांच्या सध्या मशीनरीमध्ये सगळे जो तो व्यस्त होऊन मास प्रोडक्शनच्या मागे लागले आहेत, पण आम्ही अजूनही क्वालिटीवरती कंट्रोल करतो. ओके. आणि आमची ही जुनी पद्धत कुठेतरी जतन ठेवून करायचा आणि आपला हँडीक्राफ्ट सेव्ह करायचा प्रयत्न करतो. ओके. आणि आमचा मोठा एवढाच आहे की चांगले काजू खायला मिळावं. ओके. जसे लोक आता बाजारात जसं चाललंय म्हणजे डुप्लिकेट वगैरे काही गोष्टी. काजू, पॉलिशवाले काजू, केमिकलचे काजू, त्यापेक्षा आम्ही नॅचरल काजू, कारण काजूच्या सालाला खरं हे नाही, रिप्लेसमेंट नाही, त्याचं डुप्लिकेशन कोणी करू शकत नाही. चांगलं आहे. चांगली इन्फॉर्मेशन दिली तुम्ही काय. आणि हे साला पण ड्रम रोस्टेडचं प्लस पॉईंट असं असतो की ऑइल फ्री असतात, पाहिजे तेवढे खाऊ शकता तुम्ही. बरोबर. कळलं. आणि मेन म्हणजे साल असतं ना त्याचं, ते नॅचरली एक इझी शेंगण्यासारखं निघून जातं. हो बरोबर, तसंच आहे. एकदम आणि खमंग काजू लागतो. सगळ्यात मोठी टेस्ट पण टेस्ट मस्त आहे. आणि तुम्ही ते घरी खाताना कसं काजू 800 आणि 900, आमचा तर 1000 रुपये, 200 रुपयाचा फरक आहे, पण सॅटिस्फॅक्शन 2000पेक्षा जास्त आहे. पण हे काजू कुठेच भेटत नाही. आपण आहे ना, पण करतो आपण ही व्हिडिओ आपण त्यांचं कसं रोस्टेड होतं ह्या गोष्टी आपण व्हिडिओच्या ह्याच्यात शो करू आपण आणि दाखवू. लोकांना पण समजलं पाहिजे की हे काजू जे ओरिजिनल काजू आणि जे डुप्लिकेट काजू कसे बनतात. आपण ओरिजिनल काजू दाखवू कसे बनतात. चालेल. तर चांगली इन्फॉर्मेशन दिली दादाई. आणि तुम्हाला पण पाहिजे तर तुम्ही इथंच या. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि यांचा लोकेशन वगैरे तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. कानेकर. स्वतःचा पण फर्म आहे. हो का? काणेकर स्वतःची फर्म आहे यांची. हो का? कोकणात आलं तर काहीतरी शिकायला भेटतो, एवढा तर नक्की आहे. परफेक्ट. काकांचा काय आहे? आमचा सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय पण तो वेगळा आहे. ओके. कोकमचा सोडा बनवतो आम्ही, आवळ्याचा सोडा बनवतो. हो का? जिंजर पासून म्हणजे सगळं नॅचरल. नॅचरल मध्ये. हां. आणि नाही म्हटलं तरी माझं तर आयुष्य त्याच्यात गेलं. 1978ला आमची सुरुवात झाली. ओके. आता मुलं बघतायत धंदा. म्हणजे पूर्वजापासूनच तुमचे जे व्यवसाय चालू आहेत ते आहे. मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला गेलो नाही, धंद्यात पडलो 78 सालात. ओके. तिथून आतापर्यंत तोच धंदा आमचा एक चालू आहे. ओके. आणि हा 80 सालात सुरू झाला काजूचा. ओके. आता तुम्ही तुमची ओळख म्हणून हे तुमचे वडील. ओके. तुमची ओळख काका. काका म्हणजे काकांचे असे बिझनेस आहेत तुमचे एकदम नॅचरल मध्ये. ओके. कोकम सरबत, काजूगर. ओके. खूप चांगला वाटला तुम्हाला भेटून आणि खूप अशी चांगली अशी इन्फॉर्मेशन दिलीत तुम्ही. आपले व्ह्युअर्स आहेत ते बघितले तर नक्की तुमच्याकडे येतील. चला तर आता आम्ही आता निघतो. खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली सर्वांचं थँक्यू. चला भेटू आपण. मुंबईवरून कोण आले आमचं नाव घेतलं तर जरा सांगा त्यांना. चला. हो बाय बाय. हे राव काजूचं पण हो. तर भरपूर आम्ही शॉपिंग केली आणि काही असे हातात म्हणजे भेटला नाही ना का असे पंजे मारून मारून तिथनं काजू घेतले. काही असे पंजे मारून मारून खाल्ले.
काय असं नाही करायचं, भेटला म्हणून काय पंचे मारायचे. चला बरं वाटलं ना त्यांना भेटून. नाही पण काहीतरी इन्फॉर्मेशन भेटली, आपल्याला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या, त्या आपल्याला भेटल्या, समजल्या. चला तर तुम्ही या साईडला येत असाल तर नक्की या इथे. तुम्हाला पण चांगला म्हणजे डिस्काउंट भेटेल. आमचं नाव सांगा, सांगितलं तर सांगा डिस्काउंट पाहिजे असेल तर. पण चांगला आम्हाला काजू भरपूर आवडले ते, वेगळी टेस्ट होती. मी तर चला निघू आता, बस झाला, भरपूर शॉपिंग झाली. जेवायला कधी थांबायचं आता? घरी जेवण का तुला आता मच्छी खायची होती? गरम होते म्हणून घेतले एनर्जी ड्रिंक. तर सध्या तरी एनर्जी ड्रिंकच पिऊ आणि मग त्यानंतर जेवायला थांबू. चला. तर आम्ही आता जेवायला बसलोय. तर ऑर्डर केलंय आम्ही, बघू आता किती टाइम येत आहे. जेवू आणि आपला पुढचा प्रवास चालू करू ना. सो फायनली बापरे सुरमई थाली आलेली आहे. तुकडे चांगलीच मोठी आहे. सोनकढी आणि रस्सा त्याच्यात पण हे असेल. टेस्ट करून नंतर खाऊ. खा आता पहिले बघा. चला जेवण घेऊ मस्तपैकी आणि टेस्ट बघूया कशी आहे. एक नंबर. तू सांग की. तिकडे तुम्ही घास खातो. जय श्रीराम. खायचं लवकर, मला पण खायचं आहे ना. तू कसा सांग ना, कसा तुझा तू सांग. वा एक नंबर. आता तू एकच नंबर. बस ये हीच बोट आहे मला ऐकायची. चला म्हणजे एवढा वेळ थांबलो आम्ही जेवणासाठी, पण एक नंबर. येऊ नेक्स्ट टाइम कधीतरी. आता सध्या हा ट्राय करतो, नेक्स्ट टाइम येऊ तुमच्याकडे. चला जेवण घेतो आता मी पण. आम्हाला विचारताय कसा लागतो, तुम्ही सांगा आता कसा लागतो. एक नंबर. ओके चला. तर आता निघतो जेवण. मस्त पोट भरून जेवलो ना सगळे. सोनकढी तर किती दोनदा घेतली. बापरे डेंजर. मस्त वाटलं जेवण, एक नंबर होता. चला आता निघू. चला बस झाला. चला बाय बाय. चालले आपले. बाय बाय. तो गेला हो, तो तिकडे पळाला. तर आता कसा वाटला तुम्हाला प्रवास? खूप छान आणि खूप छान. हिला तर आता शाल नारळ द्यायला लागेल, कारण हिने आज जास्त उलट्या केल्या नाही म्हणून आम्ही लवकर आलो, नाही तर 12 तरी वाजवले रस्ते आम्हाला यायला. थँक्यू आल्याबद्दल. बाय बाय. आता जस्ट आलोय घरी. आलो किती वाजले? 10:30 वाजलेत. भरपूर लेट झाला आणि वैताग आला मला ऍक्च्युली मला कंटाळा आला. आता शाल नारळ देणार आहोत, कारण श्रीफळ पूर्ण गोव्याला जाताना यानेच गाडी चालवली, येताना आता एवढं जास्त बोलू नको. माझा हात दुखतोय, माझी गाडी चालवणार. बडबडत बसू नको. चला इथंच एंड करतो. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नाही थांबा. असं पण आहे का? ओके. खूप दिवस झाले तिथंच होतो, त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काही क्रिएट केले. आणि रात्री आहे ना वैतागून यायचं. कुठले असे व्हिडिओ आहेत आमच्या की आम्ही एंड केला नाही, पण तुम्ही समजून घ्या. आम्ही पार्ट मध्ये असे टाकू व्लॉग. आणि हा लास्ट पार्ट असेल. तर व्हिडिओ सर्वजण बघा, कमेंट करा, चांगल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन भेटूया. बाय बाय गोवा. आम्ही आलो घरी. बाय बाय. चिकार बडबडलास.